नाशिक मनपात ठाकरे गटाची सत्ता येणार. शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, वैशाली दाणी, संजीवनी हांडोरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश. शिवसेनेचं बोट धरून राज्यात वाढलेल्या भाजपाने फोडाफोडीचे राजकारण करून पालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र नाशिकसह राज्यातील इतर महापालिकेत शिवसेनेचा उबाठा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे प्रत्येक प्रभागात 10हून अधिक इच्छुक उमेदवार आहेत. मित्र पक्षांशी आघाडी करायची की नाही याचा निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेणार असून त्याची वाट न पाहता प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी केले. विहितगाव परिसरातील प्रभाग 22 मधील वैशाली दाणी यांनी शिंदे गटातून उद्धव सेनेत प्रवेश केला, तर सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी हांडोरे यांनी देखील पक्षप्रवेश केला. त्यांचे स्वागत दत्ता गायकवाड यांच्यासह माजी आमदार वसंत गीते, जिल्हाध्यक्ष DG सूर्यवंशी यांनी केले. शालिमार येथील पक्ष कार्यालयात प्रवेश सोहळा मंगळवारी झाला. या दोघा महिलांनी प्रवेशावेळी मोठे शक्ती प्रदर्शन केले. त्यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यात प्रामुख्याने प्रशांत आरिंगळे, बाळासाहेब भालेराव, वंदना बागुल, मुन्ना शेख, लवीन जोसेफ, असलाम खान, सुभाष हागवणे, संजय हागवणे आदींचा समावेश होता. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पदाधिकारी केशव पोरजे, योगेश गाडेकर, बाळासाहेब कोकणी, राहुल दराडे, सुनील जाधव, ऋषी वर्मा, अरुण मानवब, साहेराव जाधव, राजू मोरे आदी उपस्थित होते. दत्ता गायकवाड म्हणाले की राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी नाशिककरांची फसवणूक केली. एकही ठोस काम केले नाही. आमच्या पक्षात अनेक पक्षातील असंख्य नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी प्रवेश करण्यात इच्छुक आहेत. आम्ही पैसे घेऊन किंवा काहीतरी आश्वासन देऊन प्रवेश देत नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज प्रभाग 22 या भागाच्या माझा जो प्रवेश सोहळा आहे त्यास उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय मान्यवर तसेच उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि माझ्या प्रिय माता भगिनी, आज हा प्रवास सोहळा होत आहे. प्रवास सोहळा याच्यासाठी म्हणते की मी माझ्या जीवनामध्ये राजकारण न करता समाजकारणाला झोकून दिलेला आहे. माझा मागचा जो प्रवास होता राजकारणाचा त्यामध्ये मला जो अनुभव आलाय त्या अनुभवाला पुढे नेऊन मी जेव्हापासून निवडणूक लागू झाली तेव्हापासून प्रभागात फिरते आणि फिरता फिरता मला असं जाणवलं दादा की तिथे असलेले जे लोक असतील, महिला असतील, माझे बंधू असतील, यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्यांनी बोलून दाखवलं की ताई, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेना कोणती आणि शिवसैनिक कोणते हे त्यांनी मला चांगलं समजून सांगितलं. इतकंच नाही तर इथे आमचा जो परिसर आहे 22, तिथे देवळाली गाव जो आहे तिथे सर्वप्रथम जी शाखा ओपन झाली ती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आणि त्या स्मृतीस अभिवादन जर करायचं असेल तर हा 22 नंबर जो आहे प्रभागाचा तो खूप मोठा आहे. मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तिथे असलेले नगरसेवक, माझे बंधू केशव तात्या, योगेश भाऊ गाडेकर आणि माझ्या भगिनी या कोठोळेताई या तिथून हल्ल्या नाही आणि हंडोरेताईंनी खूप काम केलं. त्या तिथून हल्ल्या नाही. त्यांना अनेक काही गोष्टींचं आमिष दाखवलं गेलं परंतु ते अगदी जीवाभावाने तिथेच राहिल्या. याचा अर्थ असा होतो की खरे शिवसैनिक तिथेच आहेत आणि खरे काम करणारेही तिथेच आहेत. व मला जनमानसातून आवाज आला की ताई, लढ तर तू लढ आणि लढ तर ह्या पक्षातूनच लढ, कारण इथे खरं तुला तुझं भविष्य आहे आणि आमचंही भविष्य तिथेच आहे की आमचं काम तुझ्या माध्यमातून होणार आहे. म्हणून मी हा निर्णय घेतलाय की आपण जर जायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या उबाटा गटामध्ये
आज सगळे बघतोय आपण बाहेर काय परिस्थिती आहे, सगळे कुठे धावताय, कुठे पळताय, कोण कोणाला हात देत आहे, गाडी कुठे चालली आहे, बरंच काय बघतोय आपण. परंतु आपण जनमताचा जो आवाज असतो, जनमताचा जो विश्वास असतो, जनमताचा जो ध्यास असतो, तो ओळखावा आणि पुढे जावं आणि त्यांचं काम करावं, म्हणजे ते खुश होतील. आणि आपण हे लोकांसाठी आलेलो आहोत, लोकांसाठी निवडून यायचं आहे, लोकांसाठी काम करायचं आहे, म्हणून लोकांमधूनच आलेला हा प्रतिनिधी असावा असं माझं मनोधैर्य आहे. म्हणून मी हा आजचा इथे प्रवेश करीत आहे. तरी मी अशी विनंती करते की माझ्या या सर्व भगिनी असतील, माझे बंधू असतील, माझे सर्व कार्यकर्ते असतील, हे तन मन धनाने इथे काम करणार आहे आणि तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेला स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.